हाय हॅलो नमस्कार. आज कोणताही रुटीन व्लॉग नाही तर मस्त खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशा कोथिंबीर वड्या कशा बनवायच्या याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर हिरवीगार फ्रेश अशी कोथिंबीर येत आहे. त्यामुळे घरामध्ये सुद्धा कोथिंबीरीचे वेगवेगळे पदार्थ बनवले जात आहेत. तर आज मी मस्त अशा कोथिंबीर वड्या बनवणार आहे. त्यासाठी मी एक मोठी जुडी कोथिंबीर आहे ती निवडून घेतलेली आहे. त्यानंतर ती पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर आपल्याला कोथिंबीर आहे व्यवस्थित बारीक अशी चिरून घ्यायची आहे. जेवढी शक्य आहे तेवढी कोथिंबीर आपण बारीक चिरून घ्यायची. कोथिंबीर वड्या ह्या खायला अतिशय टेस्टी आणि बनवायला एकदम सोप्या आणि कमी वेळेमध्ये होतात. तर या ठिकाणी कोथिंबीर मी सगळी बारीक चिरून घेतलेली आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये सगळी कोथिंबीर घेतली आणि या ठिकाणी आता आपण वाटण बनवून घेऊया. वाटण बनवण्यासाठी मी या ठिकाणी 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता आणि मिक्सरला हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. या वाटणामुळे आपल्या वड्यांना अतिशय छान खमंग अशी टेस्ट येते. यामध्येच आता मी 1 चमचा ओवा आहे तो अशा पद्धतीने हातावरती थोडासा चोळून घातला आहे. त्याच पद्धतीने 1 चमचाभर पांढरे तीळ घातलेले आहेत. अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धणे पावडर, त्याचप्रमाणे अगदी पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे, कारण सुरुवातीलाही आपण हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे. त्यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. सगळे मसाले घातल्यानंतर आपल्याला कोथिंबीर आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. कोथिंबीर वड्याचं पीठ मळताना आपल्याला त्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही, तर कोथिंबीरचा ओलसरपणा त्याचप्रमाणे मिठामुळे तिखटामुळे सुटणारं जे पाणी आहे त्यामध्येच आपलं पीठ आहे ते आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी 1 वाटी बेसन घातलं आणि व्यवस्थित ते मिक्स केलं. त्यानंतर मी आणखीन 1 वाटी बेसन घातलेलं आहे आणि एक मोठ्या जोडी कोथिंबीरीसाठी मला या 2 वाट्या बेसनाची गरज पडलेली आहे. आपल्याला गरज पडेल तसं आपण यामध्ये बेसन वापरायचं आणि आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 छोट्या चमच्याने चमचाभर असं तेल आहे ते सोडून घ्यायचं आहे आणि आणखीन एकदा पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला असं 1 चमचाभर तेल घातल्यामुळे वड्या खाताना त्या आपल्या घशामध्ये अडकल्यासारख्या होत नाहीत. तर या ठिकाणी हाताला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी थोडंसं मळलेलं पीठ घेतलं आणि त्याचा अशा पद्धतीने लांबट असा गोळा करून घेतला. हाताला तेल लावल्यामुळे पीठ आहे ते आपल्या हाताला चिटकत नाही. पोळपाटावरती मी चमचाभर तीळ पसरले आणि त्यावरती पिठाचा असा गोळा पसरला. त्यामुळे तीळ आहेत ते व्यवस्थित पिठावरती छान कोट झालेले आहेत. तुम्हाला जर तीळ आवडत नसतील किंवा कमी प्रमाणात आवडत असतील तर तुम्ही कमी प्रमाणामध्ये वापरा किंवा तीळ नाही वापरले तरी चालतील. तर अशाच पद्धतीने मी सगळे असे लांबट गोळे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी चाळणीला तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये हे पिठाचे लांबट असे गोळे ठेवलेले आहेत. गॅसवरती पाणीसुद्धा मी उकळायला ठेवलेलं आहे. कढईमध्ये पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे. या कढईवरती ही चाळणी आहे ती व्यवस्थित पॅक बसते आणि अशा पद्धतीने मी चाळणी ठेवलेली आहे आणि त्यावरती आता व्यवस्थित पॅक बसणारं ताट मी झाकलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला 20 ते 25 मिनिट वड्या वाफवून घ्यायच्या आहेत आणि अगदी 20 मिनिटानंतर पाहू शकता आपल्या वड्या आहेत त्या व्यवस्थित वाफल्या गेलेल्या आहेत. त्या व्यवस्थित वाफल्या का हे कसं चेक करायचं, तर अशा पद्धतीने चाकू किंवा चमचा आहे तो वड्यामध्ये घालून पाहायचा आणि आपल्या चाकूला किंवा चमच्याला अजिबात पीठ चिटकत नाही, तेव्हा समजायचं की आपल्या वड्या आहेत त्या वाफलेल्या आहेत. वड्या थंड झाल्यानंतर मी त्या गोलाकार अशा कट करून घेतल्या. वड्या कट करताना अजिबात तुटल्या नाहीत. अतिशय छान असा शेप वड्यांचा येत होता. या वड्या आपण अशाच खाऊ शकतो किंवा थोडंसं तेलामध्ये तळूनसुद्धा खाऊ शकतो. तर या ठिकाणी पाहू शकता अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशा वड्या झालेल्या आहेत, व्यवस्थित वाफलेल्या आहेत. मी या वड्या थोड्याशा तेलामध्ये 1 मिनिटभरासाठी परतून घेणार आहे. तर या ठिकाणी पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी सगळ्या वड्या सोडून घेणार आहे आणि अगदी मिनिटभर मी आलटून पालटून या वड्या हलक्याशा तळून घेणार आहे. तळल्यानंतर वड्या अगदी खुसखुशीत कुरकुरीत लागतात, अतिशय टेस्टी लागतात. त्यामुळे वड्या ह्या थोड्याशा तळून घ्यायच्या. तुम्हाला जर तळलेले पदार्थ खायचे नसतील तर तुम्ही फक्त वाफवलेल्या वड्यासुद्धा खाऊ शकता, त्यासुद्धा खायला तेवढ्या टेस्टी लागतात. आणि या ठिकाणी पाहू शकता
खमंग खुसखुशीत टेस्टी अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.